नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा पुण्यामध्ये होते आणि पुण्यामध्ये बघा त्यांचं कसं स्वागत करण्यात आलं. चपलांनी मारत आहेत फोटो ना. हे सगळे कार्यकर्ते आहेत. अमित शहा चले जाओ असं म्हणतायत. तानाशाह चले जाओ असं म्हणतायत. आणि हे जे सगळे कार्यकर्ते आहेत हे वेगवेगळे कार्यकर्ते आहेत जे मागणी करत होते की अमित शहा यांनी 20 जुलैला आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीने अमित शहा यांच्या अंतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंटकडून मारझोड करण्यात आली, हातपाय तोडले गेले, छर्र्याच्या बंदुका वापरल्या गेल्या, पॅलेट गन्स वापरल्या गेल्या, या सगळ्याचा निषेध करण्यासाठी म्हणून अमित शहा यांनी राजीनामा द्यावा किंवा अमित शहा यांनी जबाबदारी घ्यावी, माफी मागावी अशी मागणी हे सगळे लोक करत होते. खरं पाहिलं तर अमित शहा आपले गृहमंत्री आहेत. ज्या दिवशीपासून आंदोलन झालं त्या दिवशीपासून ते संसदेमध्ये गैरहजर आहे. अमित शहा यांना तुमच्या आमच्या कराच्या पैशामधून पगार जातो. या पगारामधून त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. म्हणजे त्यांनी खासदार म्हणून त्यांचं जे काम आहे की संसदेचं सत्र सुरू असताना संसदेत प्रेझेंट राहणं. संसद काय 12 महिने रोज नाही चालू राहत. वर्षातनं जे त्यांचे सेशन आता पावसाळी अधिवेशन चाललेलं आहे या अधिवेशनामध्ये गृहमंत्री म्हणून उपस्थितच राहायला पाहिजे त्यांनी. पण जेव्हापासून आंदोलन झालं, जेव्हापासून मारझोड झाली, विद्यार्थी जखमी झाले, ते यायला घाबरत आहेत, ते उत्तर द्यायला घाबरत आहेत. कारण कुठल्या तोंडाने उत्तर देणार? लोक त्यांना प्रश्न विचारत आहेत. गोळी मारण्याचे आदेश कोणी दिले? तुम्ही गृहमंत्री असताना एकतर आदेश तुम्ही दिलेले असतील किंवा दुसरं कोणी दिलं असेल. मग दुसरं कोणी दिलं तर हे तुम्हाला माहीत आहे की नाही? तुम्हाला माहीत नसेल तर मग तुम्ही काय काम करताय? आणि दुसरे कोणी जर आदेश दिले असतील तर ते चुकीचे आहेत. कारण कायद्यानुसार त्यांना शिक्षा होते आणि ती झालीच पाहिजे. एक नाही एक दिवस हे सगळं उघड होणार आहे फार, आणि तो काळ दूर नाही आहे, तो काळ फार जवळ आलेला आहे. एक दिवस हे सगळं उघड होणार आहे आणि सगळ्यांना शिक्षा होणार आहे. पण या विद्यार्थ्यांचं जे मनोबल खच्ची केलं, या विद्यार्थ्यांना जी मारहाण झाली त्याची जबाबदारी घ्यावी म्हणून संसदेमध्ये सर्व विरोधी पक्ष रोज म्हणत आहेत अमित शहा का येत नाही, मोदीजी का येत नाही. हे लोक तिथे जात नाही आहेत आणि आज पुण्यात गेले. बरं, पुण्यामध्ये काय कुठलं लोकोपयोगी काम होतं का? बिलकुल नाही. पुण्यामध्ये एक पुरस्कार होता जो अमित शहांच्या हस्ते द्यायचा होता कोणाला तरी. आता तुम्ही गृहमंत्री आहात, तुमच्याकडे एवढा वेळ आहे की तुम्ही एखादा पुरस्कार द्यायला जात आहे. बरं, तो सरकारकडून दिलेला पुरस्कार पण नाही आहे, सरकारचा इव्हेंट नाही आहे, एका खाजगी इव्हेंटमध्ये तुम्ही जात आहे. तुमच्याकडे एवढा वेळ आहे म्हणजे नाही, तुम्ही संसदेत उपस्थित राहिले असते, तुम्ही काही गोष्टींची जबाबदारी घेतली असती, तुम्ही उत्तरं दिले असते. हो बाबा, असं असं झालं, ह्या अधिकाऱ्यांनी मारण्याचे आदेश दिले, ह्या अधिकाऱ्यांकडून हे चुकलं, आपण त्याला निस्तरू, आपण त्यांच्यावर कारवाई करू, असं काही जर का सभ्य पुरुषासारखे व्यक्तीसारखे म्हणले असते तर आपण समजलो असतो आणि आज काही बोललो नसतो. पण तिथं 8 दिवसापासून जो माणूस चुप्प आहे, संसदेमध्ये तोंड दाखवायला तयार नाही आहे, आज पुरस्कार द्यायला तिथे पुण्यामध्ये. आणि त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. विरोध करणाऱ्यांना काही लोकांना आधीच डिटेन केलं गेलं. वसंत मोरे होते, त्यांनासुद्धा अक्षरशः उचलून गाडीमध्ये टाकलं कशाच्या कसंही. अनेक कार्यकर्त्यांना कसंही धरून गाडीमध्ये टाकलेलं आहे, जे फोटो तुम्हाला बाजूला दिसत आहे. आणि हे सगळं का केलं तर यांना काळे झेंडे दाखवायचे होते अमित शहा यांना. आणि देशाच्या गृहमंत्र्यांना, देशाच्या प्रधानमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणं ही आपल्याकडे प्रथा आहे. त्यांचं काही चुकलं तर आपण काळे झेंडे दाखवलेच पाहिजे, सत्ता यांची असो की मग अजून कोणाची असो. कारण नेहरू यांनासुद्धा लोकांनी काळे झेंडे दाखवलेले आहे. नेहरू यांनी हे देशाचे पहिले प्रधानमंत्री होते, सगळं होतं. पण त्यांच्याही काही काय म्हणूया, सरकारमध्ये काही गोष्टी जर चुकीच्या झाल्या आणि कोणाला खटकलं, लोक डायरेक्ट काळा झेंडा दाखवायचे आणि दाखवलाच पाहिजे. तेव्हाच तर कळेल ना त्यांना की अरे नाही, त्यांचं चुकलं आहे, त्यांना करेक्ट करायला पाहिजे. तर हे काळे झेंडे दाखवायला आले होते, यांना दूर म्हणजे येऊच दिलं नाही. 5 किलोमीटर लांबच अटक करून घेतलं. दुरून काळं काही दिसणारसुद्धा नाही एवढी काळजी घेतली गेली. काळ्या कलरचे कपडे कोणी घालून येणार नाही एवढी काळजी घेतली गेली. काळ्या कलरचं कोणी ड्रेस घालून आलं तर त्यांना तिकडेच्या तिकडेच रस्त्यापासून दूर केलं जिथून साहेब येणार होते. आणि पुण्यात कुठला कार्यक्रम? लोकमान्य टिळक केसरी, त्यांचं जे केसरी वृत्तपत्र आहे, तो टिळक पुरस्कार दरवर्षी 1 ऑगस्टला दिला जातो. 3 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी साहेबांना पण दिला होता. ते मोदी आले होते तेव्हा पुण्यामध्ये. तेव्हा आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवायला गेलो होतो. कारण तेव्हा मणिपूर जळत होतं.
मणिपूरमध्ये ते गेले नाही, पण सगळीकडे फिरत होते ते. मणिपूरमध्ये नाही गेले. म्हणजे जिथे खरंच कामाची गरज आहे, जिथे खरंच एखाद्या जबाबदार व्यक्तींनी, लीडर कोणाला म्हणतात, की जो जबाबदारी घेतो आणि अशा धोक्याच्या ठिकाणी जाऊन परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न करतो. पण हे मणिपूरपासून तेव्हापासून दूर आहे. ते मणिपूर जळत असताना इकडे पुण्यात आले, आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवायला गेलो, मोठं आंदोलन केलं होतं. आजसुद्धा अमित शहा आले, त्यांच्या हस्ते त्या अजित डोवाल यांना पुरस्कार दिला गेला आणि त्यामुळे पुणेकरांनी एक सजग नागरिक म्हणून पुणेकर जे आहे ते मोठ्या मोठ्या लोकांचे माज उतरवलेले आहेत पुणेकरांनी आपल्या पाट्यांनी. परवा पण जेनजीच्या आंदोलनाने पण सगळे रेकॉर्ड मोडले. मस्त आंदोलन झालं त्या दिवशी, खूप गर्दी आलेली होती एक 8 दिवसापूर्वीच मागच्याच शनिवारी. आणि आजसुद्धा जे आहे ते अमित शहा या ठिकाणी आलेले असताना पुणेकरांनी असं हे केलं आहे. खरोखर अमित शहा हे जे आहे ते त्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि माफी मागायला पाहिजे. कारण हे जर असं होत असेल, हे असं नाही होऊ शकत. तुम्ही जगात बघितलं नाही काय उदाहरणं आहेत. किरण बेदी ज्या IPS ऑफिसर होत्या, त्यांचा एक इंटरव्ह्यू व्हायरल होतोय. त्या सांगत आहेत आत्ता की काडी मारणं किंवा पाण्याचा फवारा करणं किंवा टिअर गॅस हा लास्ट ऑप्शन असतो, सगळ्यात शेवटचा मार्ग. की जर का काहीतरी बाबा गर्दीमध्ये खूप क्रिमिनल काहीतरी होतं आहे किंवा आता काहीतरी सरकारी प्रॉपर्टी उद्ध्वस्त केली जात आहे, लास्ट ऑप्शन असतो. ते म्हणाले की लास्ट ऑप्शनला यांनी पहिल्यांदा वापरला. नॉर्मल साध्या लोकांवर सुद्धा टिअर गॅस फोडणं, साधे नुसते बसलेले असताना सुद्धा त्यांच्याजवळ जाऊन टिअर गॅस फोडणं, त्यांना लाठ्या मारणं, शांततेत जाणाऱ्या लोकांना रक्तबंबाळ करणं, हे झालं आहे. किरण बेदी म्हणतात की असं नव्हतं व्हायला पाहिजे, हे असं नाही होऊ शकत. सिस्टिमिक फेल्युअर असा शब्द त्यांनी वापरला आहे. आणि त्यामुळे हे फेल्युअर कोणाचं आहे? तुमचं सगळं लक्ष हेच आहे का? पुण्यामध्ये मी टिळक पुरस्कार द्यायला जाणार, मी तेव्हा कुठला कपडा घालायचा, कुठलं प्रेस केलेले असणार, माझा शेला कोणता असणार आहे, किती वाजता मी पोचणार आहे, अख्खं तुमचं डोकं ह्याच्यामध्ये आहे. हे सगळं जे गव्हर्नमेंट आत्ता चाललं आहे ना मित्रमैत्रिणींनो, समजून घ्या, परसेप्शनवर चाललेलं आहे. परसेप्शन म्हणजे धारणा, की तुम्हाला असं वाटतंय सगळं छान चाललेलं आहे. म्हणजे मी जर तुम्हाला फक्त हे सांगितलं, अरे खूप छान चाललेलं आहे, माझं ना एकदम भारी आहे, मी एकदम असं मी समजा माझ्या कहाण्या तुम्हाला बनवून सांगितल्या, रोज सांगत गेलो, तर तुम्हाला असं वाटू शकतं की हां गड्या हिचं छान चाललेलं आहे ना. पण म्हणजे ह्या जर का मी कहाण्याच बनवून सांगत असेल, तर तशा कहाण्यावरच चाललेला आहे हा देश. विश्वगुरू झाला आहे, सगळं छान चाललेलं आहे, एकदम भारी चाललेलं आहे, देश पुढे जातो आहे, हे सगळं जे आहे ते असं फक्त कहाण्या आहेत, ऐकू कहाण्या लोकांच्या तोंडामध्ये आहे. आणि रिअलमध्ये रस्ते फुटत आहेत, शाळा बंद, 14,000 मराठी शाळा बंद केलेल्या आहेत. देशभरामधून 90,000 शाळा बंद झालेल्या आहेत. सरकारचा आकडा आहे 90,000 शाळा. E20 फ्युएल लोकांवर लादलं. सरकारच म्हणतं आहे की आम्ही हे टेस्टच केल्या नाही किती गाड्या E20 फ्युएल पेट्रोल वापरण्यासाठी केपेबल आहे. म्हणजे एकीकडे आकडेवारी जर पाहिली तर खाली जाते. देशावरचं कर्ज आजपर्यंत नव्हतं एवढं वाढवून ठेवलेलं आहे. आकडेवारीमध्ये देश खूप मागे आहे. ग्राउंड लेवलला पाहिलं तर खूप मागे नेलं आहे आणि नुसत्या कहाण्या सांगून तुम्हाला गुंगीत ठेवलं आहे. हे असं असताना या गृहमंत्र्यांना पुणेकरांनी जो आहे तो आज प्रश्न विचारला. मित्र म्हणते लोकमान्य टिळक जर असते तर म्हणले असते सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? 8 दिवसापूर्वी जो लाठी हल्ला झाला, ते जे मारलं ना विद्यार्थ्यांना, ते जे मुलींना कसंही ते काय म्हणत हे केलं, बांबू खुपसला, झापड मारली, कुठे स्पर्श केला, हे सगळं झालेलं आहे याच्यात. आणि आज लोकमान्य टिळकांनी हे पाहिलं असतं ना, म्हणलं असतं डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? आणि त्या लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार यांच्या हस्ते दिला जातोय, अजित डोवाल यांना दिला जातोय. हे टिळक फॅमिलीला कळतंय का की कुठली लिगसी फॉलो करतायत ते? का टिळकांनी हेच सांगितलं होतं की अशा कुठल्याही भामट्या लोकांच्या हातून पुरस्कार द्या म्हणून? नसेल सांगितलं तर सुधरून घ्या मी म्हणते. आणि नाही, आपणही समजू शकतो त्यांच्यावर दबाव असणार आहे. आज देशामधले सगळे पुरस्कार हे स्क्रिप्टेड आहेत. वरून सांगितलं जातं हा पुरस्कार यांना द्या, तो पुरस्कार त्यांना द्या. आणि जे खरेखुरे डिझर्विंग असतात, जे खरंच काम करत आहेत, किती पत्रकार आहेत जीव धोक्यात घालून काम करत आहेत, 20 तारखेचं ज्यांनी रिपोर्टिंग केलं आहे ग्राउंडवर जाऊन, असे पत्रकार डिझर्व करतात. असं लोकमान्य टिळक पुरस्कार असेल, अजून पत्रकारितेतले मोठे मोठे पुरस्कार असतील, अशा लोकांना द्यायचं सोडून कोणाला पुरस्कार देत आहेत? पत्रकार आहेत का ते? तर हा सगळा मुद्दा आहे. या सगळ्याबद्दलच्या मित्रमैत्रिणींनो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.